मनाला पडतो ना त्यावेळी नुकतंच काही दिवसांपूर्वी एका कॉलेजमध्ये काव्यसंमेलन ऐकण्यासाठी गेलो होतो आणि ते काव्यसंमेलन ऐकत असताना आमची 14 ते 20 वयोगटातली पोरं त्या ठिकाणी कविता सांगायला येत होती, कविता सांगून परत जात होती आणि असंच आमचं एक 15 ते 20 वयोगटातलं पोरग त्या ठिकाणी कविता सांगायला आलं आणि आमच्या पोराच्या कवितेचं नाव होतं प्रेमाला उपमा नाही. प्रेमाला उपमा नाही, कारण आमच्या पोरांच्या डोक्यात तेच आणि पोरांना कविता सांगायला सुरुवात केली. प्रेमाला उपमा नाही, उपम्याला साखर नाही. प्रेमाला उपमा नाही, उपम्याला साखर नाही. साखरेला ऊस नाही, ऊसाला पाणी नाही. प्रेमाला उपमा नाही, उपम्याला साखर नाही. साखरेला ऊस नाही, ऊसाला पाणी नाही. पाण्याला पंप नाही, पंपाला वीज नाही. पाण्याला पंप नाही, पंपाला वीज नाही. विजेला पैसा नाही, पैशाला नोकरी नाही. विजेला पैसा नाही, पैशाला नोकरी नाही. नोकरीला डिग्री नाही, डिग्रीला शिक्षण नाही. शिक्षणाला कॉलेज नाही, कॉलेजला मुली नाही. मुलींचं प्रेम नाही, प्रेमाला उपमा नाही. कारण आमच्या पोरांचं डोक्यात हेच. कारण शिवाजीराजे संभाजीराजे तुम्हा मला समजलेच नाहीत आणि मग कधीतरी शिवाजीराजांना संभाजीराजांना मला सांगावं असं वाटतं की संभाजीराजे तुमचा वारसा आजही आमच्या मातीत जपला नाही जातो. संभाजीराजे शिवाजीराजे तुम्हाला सुपारीच्या खंडाचं सुद्धा व्यसन नव्हतं राजे, पण तुमचाच वारसा सांगणारे आमची पोरं मात्र आता निरोगी निर्व्यसनी नाही राहिलीत राजे. अहो राजे, स्वराज्य करता नाही तर बिडी आणि पुडी करता आमची पोरं मरायला तयार झालीत राजे. अहो राजे, कशी उचलत होतात तुम्ही एवढ्या अवजड तलवार. आमचं तर या दारूमुळं आमच्या पोरांचे चहाचा कप उचलताना हात थरथर कापतात राजे. अर्धाच्या कपात तर अर्धाच्या बशीत अशी हास्यास्पद अवस्था आहे राजे. आणि तरी आम्ही म्हणतो की संभाजीराजे शिवाजीराजे तुम्ही पुन्हा जन्माला या. पण मी म्हणतो राजे संभाजीराजे शिवाजीराजे तुम्ही पुन्हा जन्माला यालच कसे, कारण हल्ली आम्ही जिजाऊ गर्भातच मारतोय म्हटल्यावर शिवाजी आणि संभाजीचा विषय उरलाच कुठे राजे. आणि कारण हा इतिहास तुम्हाला आम्हाला समजला नाही. आम्हाला विचारलं तर संभाजी म्हणजे रंगेल आम्ही फक्त सांगतो, कारण इतिहास घडवलाय आमच्या बहुजनवादी मावळ्यांनी, पण तो लिहिला काही मनुवादी कवळ्यांनी. म्हणून महापुरुषांचा खरा इतिहास हा तुमच्या आमच्या डोळ्यासमोर आलाच नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आम्हाला जर विचारलं तर आम्ही सांगतो संभाजी म्हणजे रंगेल. आधी कधीतरी अभ्यास करा म्हणजे लक्षात येतं संभाजी म्हणजे कोण आहे. फक्त शिवाजी महाराजांचा पुत्र नाही, मराठमोळ्या मातीतला दुसरा छत्रपती नाही, जगाच्या इतिहासातला फक्त पराक्रमी पुत्र नाही. कधीतरी अभ्यास करा म्हणजे लक्षात येतं संभाजी म्हणजे कोण आहे. संभाजी म्हणजे औरंगजेबाच्या 5 लाख सैन्याला 9 वर्ष सळोकी पळ करून सोडणारा राजा म्हणजे संभाजी आहे. आषाढी कार्तिकी वारीला लष्करी संरक्षण पुरवणारा राजा म्हणजे संभाजी आहे. 9 वर्ष तलवारीच्या पात्यावर मरण पेरून धरणारा राजा म्हणजे संभाजी आहे. तर स म्हणजे संकटाशी भा म्हणजे भारतीयांनी जी म्हणजे जिद्दीनं कसं लढावं याचं नाव म्हणजे संभाजी आहे. आणि तोच संभाजीराजा तुम्हा आम्हाला कळावा एवढा मापक आशावाद व्यक्त करतो आणि विचारपीठाची रजा घेतो. जय जिजाऊ, जय शिवराय.